पोलीस भरतीच्या परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे, एका चौरसाची बाजू 8.8 सेंटीमीटर आहे. 8.8 सेंटीमीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ विचारले आहे. किती आहे क्षेत्रफळ किती? तर आपल्याला माहिती आहे की चौरसाचे क्षेत्रफळाचं सूत्र, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर किती? बाजूचा वर्ग म्हणून बाजूचा वर्ग. आता 8.8चा वर्ग करायचा आहे आपल्याला, बरोबर. तर 8.8चा वर्ग हा 8च्या वर्गापेक्षा कधी पण जास्त असणार आहे. 8चा वर्ग किती आहे? 64 हे आपल्याला माहिती आहे, बरोबर. तर कुठला पर्याय आहे की त्याच्यामध्ये 8चा वर्ग जास्त दिसतो? आता हे दिसतंय, हा पर्याय. तर ही एवढी पण जास्त नसणार, कारण 8.8 आहे, त्याच्यामुळे हा पर्याय गेला. आता त्याच्यामध्ये बघूया कुठला आहे. आता त्याच्या एकक स्थानी म्हणजे दशांशामध्ये एकक स्थानी कुठला इथं 5 इथे 4 आहे. तर ज्यावेळेस आपण समसंख्यांचा वर्ग काढतो त्यावेळेस त्याच्या दशांशामध्ये, बरोबर, दशांशामध्ये काय असणार आहे? सम अंकच असणार आहे, बरोबर. तर 8चा वर्ग किती आहे? 64. तर हा 4 आणि हा 4 हे आपल्याला कळतंय. तर ह्याच्यावरून आपण काय म्हणू शकतो की ह्याचं उत्तर हे आहे. 8.8चा वर्ग ज्यावेळेस आपण काढणार त्यावेळेस तो 66.44 येणार. आपल्याला दरवेळी पूर्ण गणित सोडवत बसण्याची गरज नाही आहे. तर ह्याचं एकक काय असणार आहे? चौरस सेंटीमीटर. हे पण महत्त्वाचं आहे. कधी कधी हे पण